त्याच्यातून काही निष्पन्न होईल मला माहीत नाही. आय डोंट नो. इतिहासात पहिल्यांदाच हिंदुत्ववादी आणि हिंदुत्व म्हणजे उपासना पद्धती नाही, हिंदुत्ववादी म्हणजे हिंदू विचारामध्ये जे गुण आहेत ते गुण धारण करणारी हिंदुत्ववादी, की ज्यात अपीजमेंट नाही, लांगुलचालन नाही, पण सन्मान आहे, असा इतिहासात पहिला आमदार तर वर्षानुवर्ष शिवसेनेचा हिंदुत्ववादी आणि निम्म्या शहराचा दक्षिणचा अंमल महाडिकच्या रूपाने आमदार झालेच आहेत, खासदार झालेच आहेत. पण महानगरपालिकेत महापौर होणं बाकी होतं. आणि त्यामुळे आज आम्हा सगळ्या हिंदुत्ववादी संघटनांना प्रचंड आनंद होतो आहे की भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा ब्रँडेड महापौर झाला. रूपाराणी निकम ह्या महापौर झाल्या. उपमहापौर हा शिवसेनेनेच एका अर्थाने पुरस्कृत केलेला जनसुराज्याचा अक्षयजनक झाला. याबद्दल आम्हाला आनंद आहे. एका अनंत खासबागदार नावाच्या आर्टिस्टने आजचं डिझाईन करताना कर्नल शंकरराव निकम ते रूपाराणी निकम असं एक खूप सुंदर वाक्य कॉइन केलं. कर्नल शंकरराव निकम हे फारच कमी लोकांना माहिती आहे, परंतु सुरुवातीच्या काळातली बीजेपी रुजवण्यामध्ये कर्नल शंकरराव निकमांचं मोठं स्थान. तर त्याने आठवणीने वाक्य कॉइन केलं, कर्नल शंकरराव निकम ते रूपाराणी निकम. हा एक मोठा प्रवास आहे. अवहेलना, टिंगलटवाळी हे सहन करत 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 आज ह्या स्टेजला आल्यामुळे आम्हा सगळ्यांना याचा खूप आनंद आहे. माननीय देवेंद्रजींना याचा खूप आनंद झाला. मी फोन करून कळवल्यानंतर म्हणाले की लगेचच मला धनंजय मेडकांना फोन करायला सांग किंवा मी करतो, कारण तुम्हा सगळ्यांचं हे यश आहे. तुमच्यापैकी कोणातरी एकाचं मी अभिनंदन करतो की ते अभिनंदन सगळ्यांना पोहोचेल, पण तुमच्या टीमवर्कशिवाय, ज्यात शिवसेना पण, ज्यात राष्ट्रवादी पण, ज्यात जनसुराज्य पण, तुमच्या टीमवर्कशिवाय हे शक्य नव्हतं. महाराष्ट्रामध्ये एकमेव महानगरपालिका जिथे युतीतल्या सगळ्या पक्षांची युती झाली आणि कुठेही भांडण नाही, तंडण नाही, पाडापाडी नाही, सगळ्यांना समाधान मिळेल अशी महायुती झाली. आणि त्यामुळे एक चांगलं मॉडेल डेव्हलप करण्यामध्ये आणि एस्टॅब्लिश करण्यामध्ये, प्रस्थापित करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. सर्वसामान्य कोल्हापूरकरांना अनेक प्रकारचे वाटतात, यात बदल दिसणार हे महत्वाचं आहे. त्याची जबाबदारी तुम्ही नेते घेणार आहात. आपल्याला आत्ता निवडून आल्यानंतरच्या पत्रकार परिषदेमध्ये सगळ्या निवडून आलेल्यांनाही आपापल्या भागामध्ये मिरवणुकांना जायचं आहे. सकाळपासून आम्ही आमची कामं सोडली आहेत. अदरवाईज केव्हा तरी आमची कोल्हापूर शहर आणि जिल्ह्याच्या विकासाची व्हिजन, दृष्टी याचं प्रेझेंटेशन आम्ही तुमच्यासमोर करणार आहोत. राज्यामध्ये आर्थिक स्थिती बिकट असं जरी किती विरोधक म्हणत असले तरी नव्याने देवेंद्रजींनी शोधून काढलेल्या काही युक्त्या, यातून आर्थिक स्थिती म्हणजे विकासाला पैसे मिळणं ह्यातही अडचण राहिलेली नाही. एखादीच गोष्ट डिस्क्लोज करतो मी, बाकीच्या डिस्क्लोज करत नाही. माझ्या मर्यादा पण आहेत आणि ते तुम्हाला कळायला वेळ लागेल. काही फायनान्शियल इन्स्टिट्यूटशी देवेंद्रजींचं म्हणजे शासनाचा MOU झाला की त्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट ह्या वेगवेगळ्या कामाची पेमेंट करतील. त्या पेमेंटचं इंटरेस्ट रेट खूप लो असेल तो त्या कॉन्ट्रॅक्टरने पे करायचा आणि केव्हा तरी शासन पेमेंट करतंच. ते पेमेंट 6 महिन्याच्या वर गेलं तर शासन इंटरेस्ट पे करेल, 6 महिन्याच्या आत असेल तर कॉन्ट्रॅक्टर पे करेल. फायनान्शियल इन्स्टिट्यूटकडे पैसे खूप, त्यामुळे त्यांचे पैसे गव्हर्नमेंट गॅरंटीमुळे सिक्युअर्ड झाले. असं एक नवीन मॉडेल परवाच्या कॅबिनेटमध्ये मान्य झालं. आता या फायनान्शियल इन्स्टिट्यूटकडे किती पैसे आहेत? 10 लाख कोटी आहेत, 20 लाख कोटी आहेत, 30 लाख कोटी आहेत. आपल्यालाही बजेटचा आपला आउटले जो असतो त्याच्या चौकटीतच द्यावा लागेल. म्हणजे उदाहरणार्थ उद्या कोल्हापुरामध्ये एक अप्रतिम टुरिझम वाढावा म्हणून एक 10-20 कोटीचा आपल्याला काही प्रोजेक्ट करायचा असला की ज्याच्यातून सगळे जिल्हे महालक्ष्मीला आले की ते बघितल्याशिवाय जाणार नाही. तर आता 10-20 कोटीचा महानगरपालिकाही देईल, त्याला राज्य कॉन्ट्रीब्यूट करेल, पण आता ती फायनान्शियल इन्स्टिट्यूट पेमेंट करेल. इट विल बी द ट्राय पार्टी ॲग्रीमेंट आणि त्या फायनान्शियल इन्स्टिट्यूटला 6 महिने
तो कॉन्ट्रॅक्टर पेमेंट करेल, 6 महिन्याचं गव्हर्नमेंट पेमेंट करेल, गव्हर्नमेंट पेमेंट करावं लागू नये इंटरेस्टचं, म्हणून 6 महिन्याच्या आत पेमेंट देऊन मोकळं होईल. आता शासनाचा GST खूप वाढला, ज्याचा 50% आपल्याला मिळतो. केंद्राने आपल्याला 41% 41% आपण दिलेल्या टॅक्सचं रिपेमेंट सुरू केलं, इन्कम टॅक्स वगैरे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 98,000 कोटी रुपये महाराष्ट्राला, 98,000 करोड महाराष्ट्राला पायाभूत सुविधांसाठी मिळाले. त्यामुळे आमच्या सगळ्यांचं काम आहे की नवीन नवीन शोधायचं, किंवा पत्रकारांचंही काम आहे की नवीन नवीन आमच्या लक्षात आणून द्यायचं, त्याचा प्रोफेशनली प्रोजेक्ट रिपोर्ट करायचा, पैसे मिळायला अडचण राहणार नाही. राज्यामध्ये म्हटलं जाते की कोल्हापूर खूप वरच्या लेवलला पाहिजे होतं, मात्र का झालेलं नाही. कोल्हापूरच्या नेत्यांकडे विजन आता नव्यानं त्यांना आणावं लागेल चांगल्या पद्धतीने. काय नेमकं, कारण कोल्हापूरला निवडून यायचं असेल तर नेत्यांमध्ये पहिल्यांदा विजन पाहिजे. कोल्हापूरमध्ये मी परवा पुण्यामध्ये स्वर्गीय अजितदादांच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात म्हटलं की अजितदादांचं एक वैशिष्ट्य होतं की आपल्याला एखादी गोष्ट माहिती नाही, कळत नाही, की अतिशय मोकळेपणाने असं म्हणायचं की हे जरा समजावून सांग. मी त्याचं उदाहरणही दिलं की एका सुनेत्राताईंच्या प्रचाराच्या एका सभेत, त्या लोकसभेमध्ये संविधान बदलणार म्हणून खूप चर्चा झाली. मी एक अप्रतिम नोट तयार केली. ती नोट मांडून मी खाली बसलो, तर अजितदादा म्हणाले की याची कॉपी देशील का मला. हे नेत्यांमध्ये जेव्हा असतं की मला जे माहिती नाही ते माहिती नाही, मला जे माहिती नाही ते मी इतरांकडून माहिती करून घेणार. आणि त्यामुळे आता धनंजय माडकांसहित, राजेश क्षीरसागरांसहित, नव्याने निवडून आलेल्या आमच्या महापौरांसहित सगळ्यांनी वेगवेगळ्या प्रोफेशनल एजन्सीज जोडण्याची आवश्यकता, प्रेझेंटेशन घेण्याची आवश्यकता, अतिशय नम्रपणे शालेय विद्यार्थ्यांप्रमाणे समजून घेण्याची आवश्यकता की जगात काय चाललं आहे. जगामध्ये 60 देश असे आहेत की ज्यांचं पॉप्युलेशन 1 कोटीपेक्षा खाली आहे, पण ते टुरिझमला सगळ्यात मोठे चांगले देश मानले जातात. त्यांचा देश टुरिझममधून मिळणाऱ्या उत्पन्नावर चालतो. पण त्यांनी काय केलं आम्हाला माहीत नाही. आम्हाला माहीत नाही तर आम्हाला एजन्सी अपॉइंट केली पाहिजे, आम्हाला नेटवर बसण्याची सवय लावली पाहिजे. दादा, मुंबई महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीचा जो एकमेव नगरसेवक होता त्यानं महायुतीला पाठिंबा दिलेला आहे आता शरद पवार गटाच्या नगरसेवकांना. कॉमेंट जरा विचारपूर्वक द्यावी लागेल. काय पर्याय? त्यामध्ये ठाकरे गटासोबत निवडणूक लढवली होते. मी काय म्हटलं, काय पर्याय? तिकडे सांगलीला 39 BJPचे आले, अजितदादांचे 16 मिळाले, 55 झाले, शिवसेनेचे 57 झाले. मग शरद पवारांचे जे 3 आहेत त्यांनी स्वाभाविकपणे असं म्हटलं की आम्हाला विकास करायचा आहे, विकासात जरा आम्हाला झुकतं माप द्या. त्यामुळे जरी माझ्या कॉमेंटमध्ये काय पर्याय याच्यात थोडासा चिमटा असला तरी काय पर्यायाचा अर्थ असा की ते ज्यांच्या जीवावर निवडून आले त्यांना विकास निधी देणार कोण? मग त्यांना सत्तेवर राहावंच लागेल. पॉझिटिव्ह कॉमेंट द्यायची झाली तर विकास आपल्या लोकांचा करायला त्यांना सरकार ज्यांचं आहे त्यांच्यावर राहायला पर्याय. दुसरे म्हणजे अजितदादांचा जो अपघात झाला त्याच्या अपघातावरून आता संशय व्यक्त करतायत. त्यांच्याच पक्षाचे आमदार सगळा विमान अपघातावर संशय व्यक्त करतायत. आज बजरंग सोनवणे तर म्हणाले की त्यांच्या विमानामध्ये बॉम्ब होता का चौकशी करा, कारण 2 स्फोट त्या ठिकाणी झाले असं स्थानिक सांगतात. चौकशी खूपच उच्चस्तरीय लागली आहे, त्यातून काही निष्पन्न होईल मला माहीत नाही. आय डोंट नो.